चरबी वाढते तेव्हा आपणच त्याला फक्त लठ्ठपणा असं म्हणतो आणि ही लठ्ठपणाची अनेक कारणं असतात. जसं वय आहे, लिंग आहे, अनुवंशिकता आहे, तसेच मानसिक ताणतणाव आहेत, हार्मोन्स आहेत. तर अशा अनेक कारणांमुळे जाडेपणा म्हणजे चरबी वाढते. म्हणजे चरबी वाढणं आणि वजन वाढणं याच्यामध्ये फरक आपण बोलू शकतो. तर तुम्ही या संदर्भात काय सांगाल डॉक्टर? जसं मी म्हटलं त्याप्रमाणे की जशी चरबी वाढली तरच आपण म्हणतो जाडेपणा वाढला आणि याचं कारण आहे की चरबी जेव्हा वाढते तेव्हा अनेक आजारांना निमंत्रण दिलं जातं. पण वजन वाढलं म्हणजे फक्त चरबी वाढली असं नाहीये. नक्कीच डॉक्टर. आता एक प्रेक्षक जोडले गेलेत, आधी त्यांचा कॉल घेऊयात. त्यांचा प्रश्न काय आहे तो जाणून घेऊयात. अनिल आहेत पुण्याहून, तुमचा प्रश्न विचारता का? अनिल जी, तुमचा प्रश्न विचारा. हा हॅलो. हा बोला. माझं ना छातीच्या खाली, छातीच्या थोडंसं खाली आहे ना असं लठ्ठपणासारखं वाटतं, पोट फुगतं माझं सकाळचं. बर, तुमचं वय किती आहे? माझं वय 42 आहे. 42. हा. बर, नक्कीच तुम्हाला आमचे डॉक्टर यावर काय उपाय करता येतील ते सांगतील. डॉक्टर काय सांगतात? आता त्यांनी म्हटलं की त्यांचं वय 42 आहे, म्हणजे 40 नंतर आपण बघतो की हळूहळू जाडेपणा किंवा चरबी वाढते आणि पुरुषांमध्ये विशेषतः ती पोटावरच वाढते. तर त्यामुळे आपण एक तपासायला हवं की त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी काय आहेत, ते व्यायाम करतात का, आणि त्याचबरोबर कुठल्या हार्मोन्सचं काही असंतुलन आहे का, आणि अशा तऱ्हेने त्यांना ॲडवाइस करता येईल की चरबी कुठून आणि कशी कमी करावी. नक्कीच. पण आहार सुद्धा फार महत्त्वाचा आहे, आपण असं बोलू. तर आहाराविषयी तुम्ही थोडं सांगा. आहार हा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण आपण जे उष्मांक खातो आणि आपल्या शरीराला किती गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त खाल्ले गेले तर हळूहळू त्याचं चरबीमध्ये रूपांतर होतं. आणि म्हणून डाएट आपण ज्याला म्हणतो, म्हणजे किती खावं, किती प्रमाणात खावं, किती वेळा दिवसभरात खावं, ह्याच्यावर पूर्णतः आपण चरबी किती प्रमाणात आपली वाढते ते पूर्णतः अवलंबून आहे. आणि अशा वेळेला जो आपण आहार घेतो, म्हणजे ज्याला संतुलित आहार असं म्हणतात, म्हणजे आहारामध्ये किती प्रोटीन्स असावेत, कार्बोहायड्रेट्स असावेत, फळं भाज्या कशा असाव्यात, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे रोजच्या जेवणाचं जे एक नियमन आहे, नियम पद्धती आहेत त्या बाळगल्या पाहिजेत. अतिशय. तर डॉक्टर, याचे काय दुष्परिणाम होऊ शकतील? लठ्ठपणा तर आहे आणि वजन, उंची यानुसार सुद्धा लठ्ठपणा जर वाढला तर त्यावर म्हणजे काय उपचार पद्धती आहेत, काय परिणाम होऊ शकतात ते तुम्ही सांगा. लठ्ठपणा हा एक आता रोग म्हणून म्हटला जातो आणि साधारणतः जगामध्ये मृत्यूचं ते एक प्रमुख कारण समजलं जातं. आता जवळजवळ 200 कोटी पुरुष आणि 300 कोटी स्त्रिया आज जगामध्ये लठ्ठ आहेत आणि ज्यांच्यामुळे निरनिराळे आजार होऊ शकतात. लठ्ठपणामुळे केवळ आयुष्य कमी होतं असं नाही, तर दीर्घकालीन अनारोग्य वाढतं. निरनिराळ्या प्रकारचे आजार म्हणजे हृदयरोग आहे किंवा डायबिटीज, ब्लड प्रेशर, ऑस्टिओआर्थरायटिस, कॅन्सर, गॉलस्टोन असे सर्व आजार होतात. आणि केवळ शारीरिक आजार नाही तर मानसिक आजार सुद्धा लठ्ठपणामुळे होतात. निद्रानाश होतो, मानसिक असंतुलन, अस्थैर्य होतं आणि त्याचबरोबर नैराश्य पण येतं. नक्कीच. म्हणजे नैराश्य सुद्धा येऊ शकतं लठ्ठपणामुळे. तर त्याचं काय कारण काय आहे डॉक्टर? आता बऱ्याचदा आपण बघतो की लठ्ठपणामुळे एक प्रकारचा बेढपणा येतो. बेढपणामुळे एक न्यूनगंड तयार होतो, आत्मविश्वास कमी होतो आणि एकाकीपणा वाटून त्यांना नैराश्य येतं. तर नैराश्य म्हणजे काय, तर मनाला आपल्या जी एक मरगळ आलेली असते किंवा उदासीनता आलेली असते, अशा वेळेला कुठल्या कामात रस लागत नाही किंवा भीती वाटते, चिंता वाटते आणि चिडचिड होते. अशा प्रकारचं जेव्हा होतं किंवा शारीरिक त्याचे परिणाम म्हणजे झोप लागत नाही, भूक लागत नाही, चिडचिड होऊन थकवा येतो, शारीरिक थकवा येतो. तर याचं कारण असं आहे की आपल्या शरीराला किंवा मनाला उत्साह देणारी काही रासायनिक द्रव्य असतात की ज्याला आनंदामाइड्स म्हणतात, म्हणजे आनंद देणारी आनंदामाइड्स. तर ही जी आनंदामाइड्स आणि सेरोटोनिन नावाची जी द्रव्य आहेत ती जर कमी झाली शरीरामध्ये तर नैराश्य येतं. तर ही कमी होण्याची कारणं अशी आहेत की बऱ्याचदा अनुवंशिकता असते, कुठला तरी गंभीर आजार झालेला असतो किंवा एखाद्या कुटुंबात कुठली घटना घडलेली असते, व्यसन असतं, काही औषधं असतात. तर अशा अनेक कारणामुळे नैराश्य येऊ शकतं. आणि जसं आपण म्हटलं तसं जाडेपणा आणि नैराश्य ह्याचा सुद्धा संबंध आहे. नक्कीच डॉक्टर, कारण लठ्ठपणा ही समस्या अगदी ज्वलंत आपल्याला म्हणता येईल. पुन्हा एक प्रेक्षक जोडले गेलेत, आधी त्यांचा कॉल घेऊयात आपण. माया राजपूत आहेत मलकापूरहून, तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. हा मॅडम, मला हे ना जीव घाबरल्यासारखं होते आणि सकाळी उठल्यानंतर असं थकवाही जाणवतो. बर, तुमचं वजन किती आहे तुम्ही सांगू शकाल का? 55-56 आहे मॅडम. बर, आणि उंची किती आहे? उंची 4 फूट 4 इंच. 4 फूट 4 इंच. हो. ओके.
आता त्यांनी जे सांगितलं की त्यांचं वय मला वाटतं 55 आहे, म्हणजे ऑलरेडी त्यांना मेनोपॉज आलेला आहे, त्यांना जीव घाबरल्यासारखं वाटतं, शारीरिक आणि मानसिक थकवा, तर ही एक थोडीशी नैराश्याचीच लक्षणं आपण म्हटली पाहिजेत. आणि बऱ्याचदा असं दिसतं की जेव्हा नैराश्य आलेलं असतं तर ते बऱ्याचदा लठ्ठपणामुळे किंवा स्वतःची एक निगेटिव्ह बॉडी इमेज असते त्यामुळे आलेलं असतं. तर अशा वेळेला थोडंसं काही काय नैराश्य आहे, कसं वाटतं त्यांना आणि कोणत्या प्रकारे त्यांचे सेरोटोनिन लेवल्स आहेत ते बघितलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांची ओबेसिटी सुद्धा चेक केली पाहिजे. नक्कीच डॉक्टर. पण जर नैराश्य आलंय लठ्ठपणामुळे तर घरच्या घरी आपण काय करू शकतो? नाही, लठ्ठपणा आणि नैराश्य हे जर एकत्र असेल तर जसं मी म्हटलं त्याप्रमाणे ते एकत्र असण्याची अनेक कारणं आहेत, ज्याच्यामध्ये अनुवंशिकता हे पण कारण आहे. तर प्रथमतः आपण कुटुंबामध्ये असं कोणाला आहे का ते चेक करणं गरजेचं आहे. आणि लठ्ठपणा आणि नैराश्य दोन्हीवर उपचार घेणं जरुरीचं आहे. नक्कीच डॉक्टर. पण घरच्या घरी जर आपण काही उपचार पद्धती जर अवेलेबल नसतातच, म्हणजे अगदी त्वरित उपाय आपल्याला जर पाहिजे असेल तर तुम्ही काय उपचार पद्धती सांगू शकाल डॉक्टर? जर लठ्ठपणा आणि नैराश्य जर एकत्र असेल तर प्रथम आपण बघितलं पाहिजे की लठ्ठपणा हा आधी आला आणि त्याच्यामुळे निराश व्हायला झालं आणि मग नैराश्य आलं की हळूहळू डिप्रेशन आलं. डिप्रेशनमुळे आपल्याला खावंसं वाटणं, ज्याला आपण बिंज ईटिंग म्हणतो, की सतत थकवा येणं आणि एक अभावात्मक नकारात्मक विचार येणं, त्यामुळे आपण चुकीचं खातो, चॉकलेट्स, आईस्क्रीम अशा गोष्टी खायला जातात बरं वाटावं म्हणून. आणि मग त्यामुळे जर लठ्ठपणा येत असेल तर प्रथम काय होतं, प्रथम नैराश्य आलं की प्रथम लठ्ठपणा हे बघितलं पाहिजे. अशा वेळेला जेव्हा लठ्ठपणा आणि नैराश्य दोन्ही एकत्र दिसतं त्या दोन्हीवर उपचार करणं जरूर आहे. लठ्ठपणावर पण उपचार केले पाहिजेत आणि नैराश्यावर पण उपचार करायला हवेत. नक्कीच डॉक्टर, तुम्ही खूप उपयुक्त अशा माहिती देतायत, टिप्स सुद्धा देतायत आमच्या प्रेक्षकांना. पुन्हा एक प्रेक्षक जोडले गेलेत आपल्या बरोबर. रचना आहेत नाशिकहून, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. रचनाजी बोला, तुम्ही प्रश्न विचारा तुमचा. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा आम्हाला. हॅलो. हा बोला. हॅलो. बोला, प्रश्न विचारा तुमचा. टीव्हीचा आवाज तुम्ही आधी कमी करा आणि सलग प्रश्न विचारा तुमचा. माझं वय 16 आहे. हा बोला. माझं वय 16 आहे पण वजन 61 आहे माझं. बरं. तर ते कमी करण्यासाठी काय करू मी? नक्कीच डॉक्टर. आता यांचं वय 16 आहे आणि त्यांचं वजन 61 आहे, म्हणजे आता उंची आपल्याला कळलेली नाहीये परंतु वजन तर जास्त आहे. अशा वेळेला आणि ह्या वयामध्ये विशेषतः 16व्या वर्षी स्वतःला सुंदर दिसणं, आपण बेडप न दिसणं हे फार महत्वाचं असतं. आणि हे जर झालं नाही तर एक निगेटिव्ह बॉडी इमेज तयार होऊन त्यांना डिप्रेशन येण्याचे चान्सेस जास्त असतात. अशा वेळेला वजन कमी करण्यासाठी प्रथमतः मुख्य म्हणजे आहार व्यवस्थित घेतला पाहिजे आणि त्याचबरोबर नियमित व्यायाम सुद्धा करायला हवा त्यांनी. बरं. मग डॉक्टर, व्यायामाविषयी तुम्ही अजून काही सांगा आम्हाला. व्यायाम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे केवळ तुमचा आहार आहे तो योग्य असला तरी सुद्धा व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यामुळे आपण फिट राहतो. म्हणजे हेल्थ आणि फिटनेसच्या दृष्टीने व्यायाम महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आपले जे स्नायू आहेत किंवा बोन्स आहेत हे हेल्दी होण्यासाठी व्यायाम केला, फ्लेक्झिबिलिटी शरीराची वाढवली तर ते शरीराच्या एकंदर तंदुरुस्तीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे आणि आरोग्यपूर्ण पण आहे. बरोबर आहे डॉक्टर. आणि डॉक्टर, लठ्ठपणामुळे मानसिक आजार सुद्धा होऊ शकतात, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल डॉक्टर? आता लठ्ठपणामुळे मी ज्याप्रमाणे म्हटलं त्या लठ्ठपणामुळे मानसिक आजार आणि विशेषतः नैराश्य येतं. त्याचं कारण आहे अनुवंशिकता. जवळजवळ 36 असे जीन्स आहेत की ज्या जीन्समुळे लठ्ठपणा आणि नैराश्य दोन्ही येतं. त्याचबरोबर हल्ली जी एक जीवनशैली झालेली आहे, म्हणजे वाढती स्पर्धा आहे, महत्वाकांक्षा आहे आणि जे धकाधकीचं जीवन आहे त्यामुळे मानसिक ताणतणाव आणि असंतुलन वाढलंय, अस्थिर वाढलेलं आहे. अशा वेळेला कुठेतरी स्वतःसाठी वेळ देणं आणि स्वतःकडे बघणं हे जमत नाही. योग्य तो आहार घ्यायला जमत नाही, व्यायाम करायला जमत नाही. अशा वेळेला स्वतःकडे लक्ष देऊन कुटुंबात वेळ घालून जर आपण एक व्यवस्थित आपलं आयुष्य जर प्लॅन केलं आणि व्यवस्थित जर वजनावर आपलं जर कंट्रोल ठेवला आणि त्याचबरोबर थोडं नैराश्य येत नाही ना याकडे जरी लक्ष दिलं तरी खूप चांगलं होईल. नक्कीच डॉक्टर. पुन्हा एक प्रेक्षक जोडले गेले. अंकुश आहेत आपल्या बरोबर, तुमचा प्रश्न विचारा. अंकुश, तुमचा प्रश्न विचारा.
संपर्क तुटलेला आहे डॉक्टर, पण आपण आपली चर्चा अशीच सुरू ठेवूयात. काय सांगाल तुम्ही? मानसिक परिणामाबद्दल सांगत होता, काय सांगाल? जेव्हा लठ्ठपणा, मी जसं म्हटलं त्याप्रमाणे, जेव्हा लठ्ठपणामुळे जसे मानसिक परिणाम येतात, म्हणजे निद्रानाश होतो किंवा नैराश्य येतं, तर अशा वेळेला बऱ्याचदा असं बघितलं जातं की काही हार्मोन्सची डेफिशियन्सी असते, म्हणजे व्हिटॅमिन डी किंवा थायरॉइड. त्याचबरोबर हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी या ज्या ग्रंथी असतात त्याचा जो स्त्राव असतो तो व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे हे दोन्ही एकत्र उद्भवतात. तेव्हा जेव्हा आपण उपचार करतो नैराश्यावर आणि लठ्ठपणावर, तेव्हा ह्या दोन्ही त्याच्यावर उपचार करणं अतिशय जरूर आहे आणि मग हे जेव्हा उपचार होतात तेव्हा हळूहळू इम्प्रूव्हमेंट व्हायला लागते. नक्कीच डॉक्टर, तुम्ही एक शोधनिबंध केलेला स्थूलत्व आणि नैराश्य, आणि हा निबंध होता युरोपियन काँग्रेस ऑन ओबेसिटी 2013. तर याबद्दल आम्हाला सांगा. हा एक शोधनिबंध केलेला होता ज्याच्यामध्ये आम्ही 500 लठ्ठ स्त्रिया आणि 500 लठ्ठ पुरुष, तर ह्यांच्यावर आम्ही एक स्टडी केला की ज्याच्यामध्ये त्यांची लठ्ठता कशी आहे, त्यांची चरबी किती आहे, त्यांचं वजन किती आहे, असं सर्व एक स्टडी केला. आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये मानसिक नैराश्य आहे का, म्हणजे चिडचिड होते का, थकवा येतो का, शारीरिक काही दुखणी आहेत का, हा अभ्यास केला. तेव्हा असं दिसलं की साधारण 63% स्त्रियांमध्ये, म्हणजे ज्या लठ्ठ आहेत, नैराश्य आहे, परंतु पुरुषांमध्ये मात्र हे प्रमाण 30% एवढंच दिसलं. तर जगामध्ये असं संशोधन झालेलं आहे की जेव्हा एखादी लठ्ठ स्त्री आणि लठ्ठ पुरुष यांच्याकडे आपण बघतो तेव्हा लठ्ठ स्त्री हिला नैराश्य येण्याची शक्यता जवळजवळ 36 पट असते, परंतु हेच जर तो लठ्ठ पुरुष असेल तर त्याला नैराश्य येण्याची शक्यता फक्त 2 पटीने जास्त असते. तर अशा तऱ्हेने स्त्रियांमध्ये नैराश्य हे जास्त प्रमाणात येतं. नक्कीच. आणि स्त्रिया आपण बघतोच आहे की काम करण्यात पण अव्वल आहेत आणि त्यांनाच त्रास खूप होतो, भले कोणतेही आजार असो. नक्कीच आपण याविषयी चर्चा करू डॉक्टर. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण लठ्ठपणा आणि नैराश्य याविषयी चर्चा करतोय. डॉक्टरांना थेट संपर्क साधायचा असेल तर आमच्या TV स्क्रीनवर त्यांची वेबसाईट आणि टोल फ्री नंबर तुम्ही पाहू शकता. लठ्ठपणा आणि नैराश्य याविषयी तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला 9619222999 या क्रमांकावर संपर्क करू शकता. आता वेळ झाली एका ब्रेकची. कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्यम धनसंपदा. Test drive the Chevrolet Sail sedan or hatchback today, and you could be one of the lucky families to fly to Las Vegas. Rush now, Vegas is waiting. Assured gifts on every test drive. Terms and conditions apply. नको नको नको, ए पहा, एक हाताचं अंतर ठेवा. तुम्ही नाही रे, पहिलं बोलतोय कोणाला, लागतंय कोणाला. मी बचत करत आहे एका उज्ज्वल विश्वासाठी. मी बचत करत आहे बिझनेस एक्सपेन्शन साठी. मी बचत करत आहे वेकेशन साठी. मी बचत करत आहे संपूर्ण प्लॅनेट साठी. SSK LED लाईट्स वापरत असाल तर फक्त 1/3 विजेचा खर्च CFL च्या तुलनेत. तर ते ऑन करा आणि सुरू करा बचत. SSK LED लाईट्स, लाईट इज अहेड. आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण लठ्ठपणा आणि नैराश्य याविषयी चर्चा करतोय आणि आपल्या सोबत आहे डॉक्टर मंजिरी पुराणिक. डॉक्टर, आपण शोध निबंधाविषयी तुम्ही सांगत होता, काय सांगाल डॉक्टर? जसं मी म्हटलं त्याप्रमाणे जेव्हा लठ्ठपणा स्त्रिया आणि पुरुषांमध्ये असतो तेव्हा स्त्रियांमध्ये नैराश्याचं प्रमाण जवळजवळ 36 पटीने असतं आणि पुरुषांमध्ये मात्र 2 पटीने असतं. तर ह्याचं कारण काय आहे हे जेव्हा बघितलं तेव्हा त्याच्यामध्ये अनेक कारणं होती. एक तर अनुवंशिकतेमुळेच स्त्रियांमध्ये नैराश्याचं जास्त प्रमाण असतं. त्याचबरोबर स्त्रियांना एक वेगळे मानसिक ताणतणाव असतात, त्यांच्यामध्ये जे हार्मोन्सची कमी जास्त होत असतात, असंतुलन असतं, आणि कुटुंबामधले कधी काही घटना असतात किंवा त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या असतात त्यामुळे त्यांना नैराश्य येण्याची किंवा थोडंसं मानसिक अस्थैर्य वाढण्याची, आणि त्याचबरोबर जाडेपणामुळे आता सगळीकडे जे 0 साईजचं फॅड वाढतंय त्यामुळे एक
असं वाटतं की आपण काहीतरी कमी दिसतोय किंवा आत्मविश्वास कमी होतो, न्यूनगंड येतो आणि म्हणून स्त्रियांमध्ये डिप्रेशनचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतं. नक्कीच डॉक्टर, कारण की तुम्ही जे काही सांगताय किंवा जी काही माहिती देताय ते अगदी सत्य आहे आपण म्हणू शकतो, कारण की महिलांमध्ये हा प्रॉब्लेम खूपच आहे. दुसरा एक प्रश्न घेऊया डॉक्टर, की लठ्ठपणा आणि नैराश्य याचा एकत्रित आपण काय बोलू शकतो, काय परिणाम होऊ शकतात याचे? आता लठ्ठपणा आणि नैराश्य हे जसं मी म्हटलं की बऱ्याचदा हे एकत्र दिसतं, पण लठ्ठपणामुळे जसं नैराश्य येतं कारण बेडपतामुळे, तसंच नैराश्यामुळे सुद्धा लठ्ठपणा येतो. तर अशा वेळेला प्रथम काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि अनुवंशिकता जेव्हा असते तेव्हा बऱ्याचदा आपला सुद्धा प्रथम कुठली आपण उपचार करावेत हे कळत नाही. अशा वेळेला दोन्हीवर एकत्र उपचार करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मी म्हटलं त्याप्रमाणे व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी, थायरॉइड किंवा हायपोथायरॉइड यांचा पण याच्यावर उपचार करायला पाहिजे. आणि थोडा जीवनशैलीतला बदल, मानसिक ताणतणाव कमी करणं हे जर साध्य केलं तर दोन्ही बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतं. नक्कीच डॉक्टर, आपल्याला पण खूप लांबून फोन येत आहेत. आपण प्रेक्षकांचा कॉल घेऊया, त्यांचा प्रश्न काय आहे तो जाणून घेऊया. हर्षल आहे गडचिरोलीवरून, तुमचा प्रश्न विचारा. हर्षलजी तुमचा प्रश्न विचारा. हा हॅलो, ऍक्च्युली माझं मी 16 वर्षाची आहे आणि माझं वजन 58 किलो आहे आणि मला थायरॉइडचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. मला श्वास घेताना फार प्रॉब्लेम होतोय. बरं, नक्कीच तुम्हाला डॉक्टर यावर उपचार काय आहेत ते सांगतील. तिचं वय आहे 16, म्हणजे ही अतिशय तरुण आहे आणि तिच्या मनात अनेक आशा आकांक्षा आहे, सुंदर दिसण्याचं स्वप्न आहे, पण त्याचबरोबर थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. थायरॉइडमुळे पूर्ण शरीराचा मेटाबॉलिझम कमी होतो, थोडंसं नैराश्याकडे मन झुकायला लागतं. तर हिचं वजन कमी करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सर्वप्रथम या वयामध्ये योग्य तो आहार घेतला पाहिजे, नियमित व्यायाम करायला हवा. त्याचबरोबर थायरॉइड किती कमी आहे तर त्याच्यावर उपचार करून घ्यायला हवेत. नक्कीच डॉक्टर, पण आहाराविषयी तुम्ही आम्हाला अजून काही सांगा की जेणेकरून प्रेक्षक सुद्धा तुमच्या काही टिप्स आहेत त्या बघतील आणि त्या फॉलो करतील. काय सांगाल डॉक्टर? आहार जसं मी म्हटलं त्याप्रमाणे अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम अतिशय महत्त्वाचं म्हणजे पाणी भरपूर प्यायलं गेलं पाहिजे आणि तुम्ही काय खाता ह्याला तर महत्त्व आहेच. फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक्स आणि जंक फूड, पिझ्झा हे तर पूर्णतः वर्ज्य करायला हवं. त्याचबरोबर हेल्दी फूड आपण जास्तीत जास्त खाल्ली पाहिजेत. दिवसभरामध्ये आपण किती वेळा खातो हे महत्त्वाचं आहे, पण त्याचबरोबर आपण काय खातो हे महत्त्वाचं आहे. आपल्या प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स किंवा फळं, भाज्या ह्याचा समावेश व्हायलाच हवा. हिरव्या भाज्या फार महत्त्वाच्या आहेत. बऱ्याचदा तरुण मुलामुलींमध्ये निरनिराळ्या फॅट्समुळे, कमी खाल्ल्यामुळे व्हिटॅमिन्सची डेफिशियन्सीज निर्माण होतात, तर ते आपल्याला थोडंसं अवॉइड करायला हवं. आणि बऱ्याचदा असं दिसतं की लठ्ठपणा हा काय निरनिराळ्या प्रकारची डाएट्स करून वगैरे वजन कमी करतात, पण हे जे वजन कमी झालेलं आहे ते तर कमी होतच, परंतु ते आपण तसंच सतत ठेवणं, सातत्याने सतत एक वेगळ्या प्रकारची जीवनशैली अनुसरणं ते महत्त्वाचं आहे. वजन कमी करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते तेवढं राखणं हे अतिशय जिकिरीचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला योग्य तो नियमित व्यायाम करणं आणि योग्य तो आहार घेणं हे फार महत्त्वाचं आहे. अगदी अगदी बरोबर बोलताय तुम्ही डॉक्टर. पुन्हा एक प्रेक्षक जोडले गेलेत आपल्या बरोबर. मनोज आहेत बुलढाण्याहून, तुमचा प्रश्न विचारा. मनोजजी तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. हा बोला. हा मॅडम, माझं वजन वाढलेलं आहे आणि मला पायाला तकलीफ होते चालताना आणि थकावट वाटते. बरं, वय किती आहे तुमचं? माझं वय 39. 39. मॅडम नक्कीच. आता वजन बऱ्याचदा कसं होतं, हे वजन वाढणं आणि थकवा येणं हे 2-3 गोष्टींमुळे येऊ शकतं. वजन वाढल्यावर एकतर जेवढं तुमचं वजन वाढतं तेवढं तुमच्या हृदयावर पण प्रेशर येतं आणि सांधेदुखी वाढायला लागते, त्यामुळे तुमच्या ह्याच्याने व्यायाम होत नाही. व्यायाम झाला नाही की तुमचा फिटनेस लेवल्स कमी होतात आणि बऱ्याचदा पोट जर खूप वाढलेलं असलं तरी पोटाचं वर प्रेशर येऊन त्यांना दम लागू शकतो आणि थकवा येतो. तर अशा वेळेला वजन कमी करणं, विशेषतः पोटावरची चरबी कमी करणं हे गरजेचं आहे, ज्यामुळे त्यांना जो दम लागतो तो कमी होईल. नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, मला एक प्रश्न नेहमीच सतावतो की बाहेर असे लठ्ठपणावर बरेच औषधं सुद्धा विकले जातात, तर ते कितपत घेणं योग्य आहे? लठ्ठपणावर जे आपण जसं तुम्ही म्हणालात की बाहेर औषधं घेतली जातात किंवा एक आठवड्यामध्ये हे तेल लावलं की इतके इंच कमी, तर ते बऱ्याच प्रमाणात शास्त्रीय पद्धतीने केलेलं नसतं. पण असं कुठलंच औषध नाही की ज्याच्यामुळे चरबी वितळवली जाते. तेव्हा
जर वजन कमी करायचं असेल किंवा चरबी कमी करायची असेल तर अशा प्रकारे कुठलंही जे अनसायंटिफिक आहे किंवा अशास्त्रीय आहे असं करू नये, कारण त्याचे दुष्परिणाम जास्त होतात. तर जे आपल्याला माहीत आहे की ज्यामुळे आपला लठ्ठपणा कमी होणार आहे, वजन कमी होणार आहे, अशा पद्धतीने जावं की ज्यामुळे आपली आरोग्य सुधारेल आणि नुसती चरबीच्या मागे लागण्यापेक्षा आरोग्य सुधारलं गेलं पाहिजे. नक्कीच डॉक्टर, एक सुडोळ शरीर हे सर्वांनाच हवं असतं, तर त्यासाठी आपण काय कोणत्या उपचार पद्धती किंवा मग काय उपाय करू शकतो आपण, ते तुम्ही सांगा. आता जसं मी म्हटलं त्याप्रमाणे एक 5 पद्धती आहेत की ज्याच्यामध्ये पहिलं म्हणजे आपण वजन कमी करायचं. हे वजन कमी करण्यासाठी योग्य तो आहार आणि व्यायाम घ्यायला हवा. आणि दुसरं म्हणजे चरबी कमी करायची. कधी कधी वजन आपलं आटोक्यात असतं पण काही ठिकाणी शरीरावर अतिरिक्त चरबी साठलेली असते. म्हणजे स्त्रियांमध्ये पोटावर असते, मांड्यांवर असते, नितंबांवर असते आणि पुरुषांमध्ये कमरेचा घेर वाढलेला असतो. इव्हन गरोदरपणी सुद्धा राहून जातं, ओटीपोट. तेच म्हणजे वजन तर वाढतंच, पोटावरची चरबी वाढते आणि दुसरं तिसरं महत्वाचं म्हणजे बऱ्याचदा पोट ओघळतं किंवा दंड किंवा मांड्या ह्याच्यावरची जी त्वचा असते ती जी असते ती ओघळलेली असते, तर ती आपल्याला पूर्ववत घट्ट करून ती आक्रसायला लागते. काही ठिकाणी ज्याला आपण सेल्युलाइट म्हणतो, म्हणजे अतिशय चिकट आणि असं घट्ट अशी चरबी आतमध्ये चिकटलेली असते आणि त्यामुळे जी त्वचा असते ती विचित्र दिसायला लागली असते. अशा वेळेला त्या सेल्युलाइटवर पण आपल्याला उपचार करावे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक जीवनशैली जी आहे ती आपली बदलली पाहिजे, ज्यामुळे वजन आणि जी कमी झालेली चरबी ती तशीच कायम राहील. त्यामुळे जीवनशैलीतील बदल हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. नक्कीच डॉक्टर, जीवनशैली तर बदलली आहे आणि ऑफिसचं रोजचं काम, ही दगदग, याच्यापासून तर कोणाची सुटका नाहीच आहे डॉक्टर. तर मग अशा वेळी आपण घरगुती काय उपचार पद्धती किंवा आपला आहार, तर आपण बोलतोच आहे की आहार कसा असला पाहिजे, पण त्याही व्यतिरिक्त आपण कसं राहावं, मेन हा पॉइंट आहे की कसं राहावं, कसं आपण आहाराविषयी कसं म्हणजे लक्ष कसं द्यावं, त्यासंबंधी तुम्ही आम्हाला अधिक माहिती द्या की जेणेकरून प्रेक्षक सुद्धा काही टिप्स लिहून घेतील. आता लठ्ठपणा हा फक्त कधी कधी असं होतं की कुटुंबातल्या सगळ्यांनाच लठ्ठपणा असतो, म्हणजे पूर्णतः कुटुंबातील खाण्यापिण्याच्या सवयी ज्या आहेत तर त्या बदलल्या गेल्या पाहिजेत. आणि स्त्रीनी विशेषतः ही मुलांमध्ये आणि सर्व घरातील मंडळींमध्ये ही जी आवड आहे किंवा सवय आहे खाण्यापिण्याची व्यवस्थित आणि व्यायामाची ती लावली गेली पाहिजे. आणि त्याचबरोबर कुटुंबांनी एकत्र बसून वेळ घालवणं, म्हणजे मानसिक जे ताणतणाव आहेत ते कमी गेले पाहिजे. म्हणजे नैराश्य आणि लठ्ठपणा दोन्हींवर अशा प्रकारे कुटुंबामध्ये जर आपण म्हटलं तर हे अशा प्रकारे होऊ शकतं. नक्कीच डॉक्टर, आजचा आपला विषय इतका गंभीर पण म्हणू शकत नाही, पण इतकं अधिक प्रमाण होत चाललंय याचं आणि आपल्याला प्रेक्षकांचे पण खूप फोन कॉल्स येत आहेत. पुन्हा एक प्रेक्षक जोडले गेलेत, त्यांचा कॉल घेऊयात आपण. विशाखा आहेत नाशिकहून, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो, नमस्कार मंजिरी मॅडम. नमस्कार मॅडम. मला हॅलो. हा बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, मला असं विचारायचं होतं, माझ्या बहिणीबद्दल विचारायचं होतं. तर ती आता सध्या 31 वर्षाची आहे आणि खूप जाड आहे ती. तर ती म्हणजे डिप्रेशन मध्ये पण आहे खूप सध्या. तर त्याविषयी विचारायचं होतं, काही होईल का त्याच्याने? नक्कीच. वजन किती आहे तुम्ही सांगू शकाल का? वजन मॅडम तरी 80 पर्यंत आहे. बरं. आणि वय किती बोललात तुम्ही? वय 30 वय आहे मॅडम. बरं. उंची किती आहे? उंची 5'2" वगैरे. बरं, नक्कीच. डॉक्टर काय सांगा? आता यांच्या बहिणीसाठी ते म्हणतात की 5'2" उंची आणि जवळजवळ 80 किलो वजन आहे आणि ती डिप्रेशन मध्ये आहे. तर अशा वेळेला तिचं वजन कमी करणं फार महत्वाचं आहे. वजन कमी करण्यासाठी प्रथम आपण काय करतो की तिचं पूर्ण ॲनालिसिस करतो की तिचं वजन किती आहे, पाण्याचं कंटेंट किती आहे, चरबी किती आहे आणि अशा तऱ्हेने ती चरबी कुठे आहे. ती डिप्रेशनमध्ये आहे याचा अर्थ ती चरबी जास्ती करून एखाद्या ठिकाणी साचली असेल, ज्यामुळे बेढपणा असेल. अशा वेळेला एकाच वेळेला लठ्ठपणावर पण उपचार करायला लागतील. त्याचबरोबर डिप्रेशनमध्ये आहे म्हणजे एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन तिच्यासाठी ती आपल्याला अँटी डिप्रेशन चालू करायला लागतील आणि त्याचबरोबर काउन्सिलिंग किंवा समुपदेशन ते पण करायला लागेल. अशा तऱ्हेने दोन्हीची ट्रीटमेंट एकाच वेळेला चालू करायला लागेल. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप उपयुक्त अशा टिप्स आणि माहिती तुम्ही सांगितली आणि याचा लाभ नक्कीच प्रेक्षकांनी घेतला असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबूया. उद्याच्या भागात एका नवीन विषयासह पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.
जिस दिन मेरे को एक मौका मिलेगा ना, मैं स्क्रीन फाड़ के रख दूंगी। आई लाइक योर कॉन्फिडेंस। सिर्फ कॉन्फिडेंस, बाकी सामान भी लाइक करने वाला है मेरे पास। हेडलाइट, बम्पर, फेस कलर, लिप्स। सचिन पिळगावकर यांची तू कन्या आहेस आणि एकुलती एक, जसा तुझा पहिला चित्रपट, आणि हे पप्पांनीच ठेवलं असेल नाव मला असं वाटतं. ऑफकोर्स. एक चित्रपट आम्ही बनवतोय हे एवढी मोठी भावना तेव्हा नव्हती. भेटा श्रिया पिळगावकरला स्वीट होम मध्ये 26 मे रविवारी दुपारी 2 वाजता. फायनल मध्ये कोण करणार पहिल्यांदा बॅटिंग, बॅटिंग वर कशी होणार बेटिंग, फायनलची फिक्सिंग, सगळ्यात मोठा खुलासा फक्त TV9 वर. मंडळी, आता तक्रार कोणाला सांगायची? अहो, तक्रार मला सांगायची तुमच्या हक्काच्या मराठी माणसाला. तुमची तक्रार असो सोशल, पॉलिटिकल किंवा कॉन्ट्रोवर्शियल, अहो मी आज चव्हाट्यावर मांडतो ना. मला बिनधास्त सांगायची. दादा बघा मग कसा तू वाकरतो म्या. मला भेटायचं कुठं? तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 2 आणा, पण कुठे मनामध्ये. बुधवारी दुपारी 2:30 वाजता आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता तुमच्या लाडक्या TV9 महाराष्ट्रावर. ये था विनोद. घर में जाते हैं, एक बच्चा मेरी गोद में डाल देते, मामा आ गए, पूरे मामा का ठेका हमने लिया हिंदुस्तान. जाता विनोद. जा बेटा, पापा को चाट ले, चूम ले, फाड़ दे पापा को. उठता विनोद. छोटा बच्चा है, इससे क्यों मार रहे हैं आप? छोटा बच्चा ऐसे 5 मिनट तुम्हारे साथ और गले लगा रहता ना, मेरे से ज्यादा जवान हो जाता ये. बसता विनोद. कलाकारों के भी पेट है, हमारी पेमेंट दे दो, भूखे मर रहे हैं. धरता विनोद. पावसात मला झोप फिल्ममध्ये सर्कस कशी बघणार? सोडता विनोद. मैं हसून भाल, लोटपोट, सेची, स्माइल प्लीज. चेहरे काहीसे ओळखीचे, काही अनोळखी. काही आनंदानं बहरलेले, काही दुःखानं भरलेले. ह्या प्रत्येक चेहऱ्याची एक गोष्ट आहे. या प्रत्येक चेहऱ्याचा एक आवाज आहे. या प्रत्येक आवाजात आम्ही आहोत तुमच्या सोबत. TV9 कथा सामान्यांची. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त, भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे कारवाई, प्रशासकांनी हाती घेतला कारभार. नाशिकच्या विल्होळीत खडी क्रशरमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू, क्रशर सील केल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा दावा, फोल अधिकारी आणि ठेकेदारांची मिलीभगत. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी गुरुनाथ मय्यप्पनची उद्या मुंबईत चौकशी, मुंबई क्राईम ब्रांचनं मय्यप्पनला बजावलं समन्स. स्पॉट फिक्सिंग प्रकरण, IPLच्या दुसऱ्या टीममधील आणखी 3 भारतीय खेळाडूंचं बुकिंगशी कनेक्शन, दिल्ली पोलीस आयुक्त नीरज कुमारांचा दावा. लोकसभा निवडणुकीपूर्व सर्व्हेची राष्ट्रवादीनं घेतली आहे दखल आणि LBTच्या मुद्द्यांवरून आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा. मराठवाडा होरपळतोय दुष्काळानं आणि नांदेड जिल्ह्यातल्या 2 आमदारांनी केली मुलींची धूमधडाक्यात लग्न. अंतापूरकर आणि बेट मोगरेकरांची उधळपट्टी भोवण्याची चिन्ह.
देशभरात वाढले पेट्रोल आणि डिझेलचे दर. पुण्यात पेट्रोलचा दर 71 रुपये 40 पैसे तर डिझेलचा दर 57 रुपये 80 पैसे.